नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाड्यामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटरची लांब रांग. गॅस एजन्सी समोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा. बुकिंगचा ओटीपी आल्यानंतरही ग्राहक रांगेत, तर ठाण्याच्या मुरबाडमध्येही गॅससाठी वेटिंग. पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय. पाईप गॅसधारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. नवी मुंबईतील जेएनपीए बंदरात 3000 कंटेनरचा खोळंबा. शिपिंग सेवा ठप्प झाल्याने हजारो टन माल अडकला. नाशवंत पदार्थांचे 1000 कंटेनर धोक्यात. व्यापाऱ्यांची चिंता वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट स्थानिक उद्योगांवर. बुलढाण्याच्या खामगाव एमआयडीसीतील शिवांगी बेकर्स बिस्किट कंपनीचं उत्पादन बंद. 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. इराण आणि इराणात ऑपरेशन थिएटरमध्ये आढळला ओटी असिस्टंटचा मृतदेह. कुटुंबियांकडून घातपाताचा संशय. पोलिसांकडून पंचनामा करत प्रकरणाचा तपास सुरू. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याने नवा वाद. परवानगी कोणी दिली याबाबत चौकशी होणार. दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर 3 महिने बंद होतं.